अरे बापरे 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 जोरात 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 जोरात. हे काढ लवकर लवकर काढ लवकर काढ. छत्री काढ लवकर. नमस्कार मंडळी, मी विजय तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर आज मी चाललोय लोणंदला, म्हणजे लोणंदच्या पुढं तरडगाव म्हणून आहे आणि आपण आज जाणार आहोत पहिलं उभं रिंगण बघायला. जायचं होतं तर एसटीनेच जायचं होतं, पण उशीर होईल त्यामुळे मग मी माझी गाडी घेऊन निघालोय. दोन मित्र आहेत माझ्याबरोबर आज. हा आहे अक्षय दादा आणि हा आहे मारुती. तर ह्या दोघांबरोबर म्हणजे आम्ही तिघजण चाललोय. आता मी आहे बावदेव घाटामध्ये आणि तुम्हाला माहितीच असेल पालखी कोणत्या घाटातून जाते. ती जाते दिवे घाटातून, पण आपण जे जाणार आहोत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपण जाणार आहोत बावदेव घाटामधून. तर तुम्ही वातावरण बघू शकता इथलं, एकदम असे ढग वगैरे आलेले आहेत. चला निघायचं का मग अक्षय दादा? चला. तुमचा मित्र कधी येतोय? गाडी एका गाडीत तिघं कसं जमणार? थोडंसं जाम लागलंय तिथं, त्याच्यामुळे मग मी म्हणलं थोडं इथं थांबून आपण शूट करूया. आधी पहिलं लोणंदला जाणार आहोत, तिथून पुढं माहीत नाही गाडी सोडतात का नाही. पहिलं तिथं तरी जाऊया आणि मग पुढचं बघूया कसं कव्हर होतंय काय होते. टायमिंग फक्त माहिती नाही आपल्याला, तो आपल्याला तिथं गेल्यावरती कळेलच. चष्मा तर माझ्या अर्थ आहे का? अरे वा, क्लिअर एकदम. ते नाश्ता मागताय एकदम भारी दिसते, क्लिअर मध्ये एकदम मस्त एकदम. मारुती, भूक लागली ना बिंदास सांग. आमच्या दोघांचा उपवास आहे, त्याच्यामुळे आम्ही काही खाणार नाही. पुढे गेल्यावरती सांगतो आपल्याला. तुला चपली जरी आठवतो बघ. अरे आम्ही दोघं उपाशी राहणार, तू खाणार. तुला बरोबर तुला बर. अरे दोन्हीकडले एसटी लालपरी विटाई. मिस यू, भेटू परत. तर आता आपण नेऱ्याच्या पुढं आलो आहे. आपण डायरेक्ट लोणंदला जाणार होतो, पण आपण लोणंदला जाणार नाही आहे. आपण डायरेक्ट तरडगावला जाणार. एक मधून रस्ता आहे, एकदम असा खेड्यातून रस्ता आहे. आणि तर जरा पाणी भेटलं आम्हाला म्हणून. तुला काय लाज आहे का? लाज बॉटल आहे का विचारलं तर बॉटलमध्ये पाणी बी ठेवायचं असतं. असला भारी ना हा, काय सांगायचं तुम्हाला. त्याला निघताना विचारलं मी, पाण्याची बॉटल आहे का? भाऊनी तेवढाच अर्थ घेतलाय, फक्त बॉटल घेतली, पाणी नाही घेतलं त्याच्यात. मस्त पाणी आहे भाऊ. महामंडळाचा ड्रेस घालून दादा फवारणी करतात. एस टीची आठवण इथं पण झाली मला. तर 7-8 किलोमीटर अंतर राहिले आपलं. पटकन उरकूया, तोंड वगैरे धुवूया आणि डायरेक्ट आपण रिंगणापाशी जाऊया. ओरिजिनल पाणी, ओरिजिनल, ह्याच्यासारखं पाणी नाही कुठं. सावकाश. तिथं कशाला जातो मारायला दादा? रिंगण कुठं भरल वर इथं? रिंगण कुठला? चांदोबाचा लिंब. हा, ते माझ्या लक्षात नाही आलं मगाशी. रिंगण जे आहे ते होणार आहे तरडगावमध्येच आहे, पण ते चांदोबाच्या लिंबापाशी होणार आहे, दादांनी सांगितलं आपल्याला. आणि साधारणतः टायमिंग काय असू शकतो? 3 पर्यंत सुरू होईल ना, म्हणजे आपण एकदम वेळेमध्ये आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. झालं का? पाणी घ्या भरून आता तरी. फक्त बाटली नका घेऊ रिकामी. हे सगळे नमुने भरलेत, सगळे नमुने, सगळे नमुने. एक बाटली आणते, पाणी विसरते, एक बॅग ठेवतंय गाडीवर, तशीच पाडतंय खाली. अरे बॅग गाडीवर ठेवायची नाही काय? असे माझे मित्र आहेत. हा हिरो असा आहे ना, याच्याविषयी जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे. एवढे गुण आहेत त्याच्याकडे. आणि हे दोन हिरो असे आहेत ना, जेवढं बोलले ह्यांच्याविषयी तेवढं कमी, एवढे अवगुण आहेत त्यांच्याकडे. साधी भोळी माणसं आहेत आम्ही. मी माहिती तुम्हाला कसा साधा भोळा आहे. हो, काय दुगुण आले ते सांग बरं. ते टोमॅटो आहे. तो कोण म्हणलं? मग ते काय टमाटर आहे.
चांदोबाच्या लिंबाच्या जवळ आलेलो आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता की सगळे वारकरी बसलेले आहेत आणि गाड्या पण भरपूर चाललेल्या आहेत पुढच्या मुक्कामासाठी. तरडगावला गाड्या थांबणार आहेत आणि आता इथंच कुठंतरी जवळपास आहे, आपण शोधूया आणि जाऊया आपण रिंगण बघायला. अजून टाईम आहे, आता 1:10 झालेत. 2 वाजेपर्यंत किंवा 3 वाजेपर्यंत रिंगण सुरू होईल आणि पूर्ण जेवढं शक्य आहे तेवढं माझ्या याने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पालखी भेटलेली आहे, ही आहे श्री संताजी महाराजांची. जे चांदोबाच्या लिंबापाशी जे रिंगण भरतं ते तुम्हाला चांदोबाचा लिंब मी दाखवतो. हे आहे बघा चांदोबाचा लिंब. आता आपण मेन जिथं रिंगण असतं चांदोबाचा लिंब तिथं तर आपण आलेलो आहोत. बघूया कसं भेटतं आपल्याला पाहायला, कारण की आमचा पण पहिलाच अनुभव आहे आणि ह्यांचा पण पहिलाच अनुभव आहे का नाही. तर काय होईल ते काय नाही ना ते सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. इथे समोरवरती ड्रोन आला आहे तर खाली सगळे हात दाखवत येतात त्याला माऊली माऊली म्हणतात आहेत. भरपूर असे लोक इथं समोर बसलेले आहेत. शूटसाठी एकदम परफेक्ट आहे सध्याचे तरी ड्रोन. अक्षय दादा कधी स्पॉन्सर करताय? करू की कधी ड्रोनला स्पॉन्सर करा ना राव, कसला भारी सीन झाला असता. आता व्ह्यूअर्सला माहिती किती देतात त्या? किती लाईट ड्रोन कितीला आहे? 1.5 लाख फक्त. मगाशी मला 10,000 रुपये मागत होता. इकडं बघ आणि आता मला 1.5 लाख द्यायला तयार होतो. कधी मागितलं? फोटो बोल नको कॅमेऱ्यासमोर. कॅमेरा पण मागून रिंगण फक्त उभं रिंगणच आहे. रोज रिंगण उद्या होईल किंवा मग ते माहिती नाही कधी होईल. हा मी सांगतो येडे, आम्ही सांगतो येडे. याला कशाला आणलंय रे? रिंगणाची तयारी चालू इथं, दोरी लावतात आहे आणि पालखी जी आहे ती मधून जाणार आणि इथंच रिंगण होणार आहे. पावसाची पण शक्यता आहे. पाऊस पडल ना पाऊस असा अंदाज वाटतो. हा पावसाचा अंदाज आहे. मंडळी पाऊस सुरू झालाय आणि अरे बापरे 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 जोरात. हे काढ लवकर लवकर काढ लवकर काढ. छत्री काढ लवकर. उघड छत्री काढ. खूप जोरात पाऊस आला. अरे हे उघड ये ना इकडं तोपर्यंत. जोरात अशी पावसाला सुरुवात झालेली आणि बरं झालं छत्री आलेली. याने रेनकोट आणला. तिकडचं एक दृश्य बघा तुम्ही. सगळं एकदम रंगीबिरंगी झालेले आहेत. वारं सुद्धा खूप सुटलेलं आहे त्याच्यामुळं छत्री सांभाळणं सुद्धा अवघड व्हायला लागलं आम्हाला. म्हणजे एक निसर्गाने एक सूचना दिली आहे की माऊली येतात आहेत आणि आमच्या तिघांचा पण पहिलाच अनुभव आहे. त्याच्यामुळे हा अनुभव आम्ही कधी विसरणार नाही, कायम लक्षात राहील. आहे का नाही? भारी वाटतंय पण म्हणजे ते शब्दात सांगू शकत नाही एवढं भारी वाटतंय. माझी तर एवढीच अपेक्षा होती की तुम्ही जे एवढे पण आता व्हिडिओ बघताय ते सगळेजण इथं उपस्थित असायला पाहिजे होते. खरंच खूप मजा आली असते. तुम्ही इथं पावसाचा अंदाज घेऊ शकता की बघा इकडं पाऊस किती पडतोय आणि तरीसुद्धा सगळे भक्त मंडळी सगळे वारकरी इथं थांबलेत रिंगण बघण्यासाठी. एवढी आतुरता आहे सगळ्यांना. पावसाचं त्यांना काहीच वाटत नाही आहे. त्यांना फक्त एवढीच अपेक्षा की माझी माऊली मला कधी दिसते ते. समोर बघा इथं पाऊस खूपच जोरात पाऊस सुरू झाला आहे आणि कठीण व्हायला लागलं ब्लॉग बनवताना. एवढा पाऊस पडतोय तरी सगळे चालत चाललेले आहेत. कुणाला पावसाची चिंता नाही आहे. फक्त पंढरपूरला कधी पोहोचतोय आणि कधी विठुरायाचं दर्शन घेतोय एवढीच सगळ्यांना अपेक्षा आहे. कॅमेरा थोडा पाण्यात भिजलेला वॉटरप्रूफ आहे पण आवाज येतो का नाही ते चेक करतोय. नाहीतर जेव्हा पालखीची तेव्हाच मेन कॅमेरा बंद पडायचा. हा तुम्ही तर फार भिजले. पाऊस गेलाय आता आणि सगळेजण आता उभे राहिले. बऱ्यापैकी भिजलेलं आहे. तुम्ही खाली बघू शकता इथं पॅन्टी वगैरे सगळं आणि पाऊस बराच लांब गेलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता व्यवस्थित रिंगण पाहता येईल. पालखी जवळ आलेली आणि पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. ड्रोनने सुद्धा शूट घेतला जातोय आणि इथं छान अशी रांगोळी काढलेली.
सगळ्यांना आतुरता होती ती पालखीची होती आणि ती आता वेळ आलेली आहे. ही आमची 6वी पिढी या सेवेत. मलाच 30-35 वर्ष या सेवेत. माऊलींची सेवा, श्रींची शिपाई म्हणून सेवा. त्या सेवेमध्ये काय काय येतं? सगळं माऊली जेव्हा जेव्हा काय सणवार वगैरे असतात 12 महिन्याचे पालखीच्या बरोबर सगळे सेवेला आम्ही असतो. सोडू नका ना मोर माणसं अजिबात. मावशी बाहेर चला. आता तो पालखीपर्यंत गेला आहे. पालखीला रिंगण घालून पुन्हा या दिशेला जाणार आहे. तुम्हाला दिसत असला एकदम जवळ. तर आता रिंगण आपलं संपलेलं आहे आणि तुम्ही तर बघू शकता आता इथून पालखी पुढे तरडगावला प्रस्थापन होईल आणि आज तिथं पालखीचा विसावा असणार आहे. कसं वाटलं तुम्हाला रिंगण कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ज्यांना कुणाला वारीला येता आलं नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि हे पहिलं उभं रिंगण आहे. ह्याच्यानंतर दुसरं जे गोल रिंगण आहे मोठं आहे ते आपण वाखरीला बघणार आहोत. पालखीजवळ जाऊन दर्शन घेऊया. रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. सती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. सती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा.